साठवलं का पाणी हा पाणी इथं नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं या माझ्या चॅनलमध्ये. मी लवेश पाटील नाही, माझे गँग चालले. आम्ही चालले आता शिर्डीला. आमची कोणगावची पोरं गेलेत पदयात्रा करत सारमालच्या पालखीन. सारमाल, वालचीन आणि कासना यांची पालखी निघालेली होती 19 तारखेला. त्यावेळी आता पोचल्यानंतर आम्ही चाललो त्यांना घ्यायला. आज त्यांची पालखी पोचली 25 आणि मग 26 आम्ही रिटर्न येऊ. मग इकडनं शिर्डी आणि शनी शिंगणापूर करणार आहे दर्शन. तर तो आमचा प्रवास आता चालू होणार. तुम्ही बघा, आता मजा येईल पैकी. तुम्ही चॅनलवरती राहा, आपण फुल एन्जॉय करू. काय बोलते पब्लिकला? हाय करा. हाय हाय. आमचा प्रवास सुखाचा होऊ दे अशी ईश्वर चरणी प्रार्थना आम्ही करतो. बजरंग बली की जय, मोरया, मंगल मूर्ती मोरया. चला मग आम्ही आता आमचा प्रवास चालू करतो. आमचे धन्नो रेडी आहे. चला आमचा प्रवास चांगला होते. गणपती बाप्पा मोरया. चलो बघा मित्रांनो, आता आम्ही आल्या नाश्ता करायला. बघ पक्का भारी नाश्तावाला यो तो घेतलं बघा. इडली मेंदूवडा एकच इडली दिली, काही 2 इडल्या द्यायच्या होत्या. चला आता आम्ही करतो नाश्ता, मग आपण पुढच्या आपल्या प्रवासाला चालू भाऊ. चला आता आम्ही आल्या गोवा नाक्याच्या पंपावर. आता आम्ही घेतले गाडी फुल करीत. बघा इथं चालू गाडी फुल. कवडाचा टाकतं बघू, त्याला सांगले आवरावर टाक 4000चा. आता 800 झाले, 900 होऊन दे. 4000च्या डिझेलमध्ये येईल की गाडी आपली? तुम्हाला काय वाटतं काय कमेंट करून सांगा मला. आता तर नाही कसं आहे मित्रमंडळींना, आपलं समृद्धी हायवेवर कसं कुठेच आपल्याला पेट्रोल पंप भेटणार नाही. तर जातानाच पहिला आपली टाकी फुल करायची आपली जिम्मेदारी आहे. म्हणून आपली टाकी फुल करायला घेतलेली आहे. दोस्त होता लक्षण दिला. आता आमची गाडी फिरणार 600 किलोमीटर. इकडनं शिर्डीवरून शनी शिंगणापूर, शनी शिंगणापूरवाल्या यो करसा का मालशेज घाटवरनं आम्ही तिकडनं तसं येणार आहोत. तर आमचा अजून तो किलोमीटर वाढत, 300 किलोमीटर ते वाढतील. शनी शिंगणापूर ते आपलं कोणगाव. मालशेज घाटावाल्या, मालशेज घाट नाही, कसारा घाट ना, मालशेज घाटावाल्या आम्ही येणार आहोत. चला किती बसला? चला आता आम्ही बघू आपली गाडी कवडी. बाबू फुल झाली गाडी फुल झालेली आहे गाईज. चला आता आम्ही आमच्या प्रवासाला जातो. चलो गाईज बघा, आमच्या पंपाच्या इथंच हवावाला फ्रीवाली हवा. आता आम्ही घेतल्या हवा भरीत. एक कितना मग मागताय हवा रे? 35 मागताय? ज़्यादा कम नाही ना का 35? चला गाइस आता बघू. आता 35 बोलले हवा भराचा. हे भाई इसमें थोड़ा कम ही लग रहा है ना. ये देख थोड़ा कम लग रहा है इसमें ना. 35 म्हणजे आता हायवेला जाताना हे ट्यूबलेस टायर असं असतात की जाताना आपोआप गाडी पंप होऊन ना ते हवा भरतं ना. हवा भरतं आहे ना आपोआप. चलते गाड़ी में हवा भरते हैं ना एक्स्ट्रा, नहीं भरता क्या? बराबर है, कम लग रहा है पर नहीं ना, दबाव हुआ लग रहा है. बरोबर आहे. चला काय बघू आता. आता मी लागलो समृद्धी महामार्गाला. आता टोल नाक्यावरून डायरेक्ट 180 किलोमीटर शिर्डी. चला तुम्ही राहा चॅनलवरती, आपण मजा करू. बाकी बघा व्ह्यू पक्का भारी निघतं समृद्धी महामार्गाचं, जाम भारी. चला मग मार्गाला बघू शकता, स्नॅपला टाकतोय मी, तुम्ही बघू शकता. कधी बी या, लायसन, गाडीचं पेपर, सील बेल्ट लावूनच ठेवा. फुल चेकिंग काही. समृद्धी महामार्गाला आपण आता टोल फाडता येतं. तुम्ही ना गाडी जास्त हलू चालणं, पुढे चेकिंग चालू असतं हे लक्षात ठेवायचे. कधी बी सीट बेल्ट दोन्ही बी लागलं पाहिजे. माझ्याच लागलं पाहिजे असं नाही, ड्रायव्हिंग सीटचा बाजूवाल्याचा पण सीट बेल्ट लागला पाहिजे, नाही तर पोलिस पकडतात बघा अशी.
बाकी सगळं सामान ठेवा डिक्कीत राहू दे ठेव आता बघा इथं अशी चेकिंग लागलेली असतं थांबवायला. आहे ना तुला भारी भारी काढले तुझं. जिम वाले माणसं आहेत. कुठे जिम करतो? आपल्या कोण गावात कोण गावचं आहे? ते लागत नाही का काढताना? लागतो ना बेकार लागतो त्यासाठी 10 रुपये लागते. काय बोलतो? चला आम्ही चालू शिर्डी आम्ही जरा बोलतो ब्लॉग. येताना प्रसाद घेऊन हो ये, नक्की बाप्पाचा. तुम्ही आहे का पण नाईटला? उद्या आम्ही असू उद्या येऊ. उद्या किती वाजता? उद्या दुपार तसं दुपार नाही रे, संध्याकाळी. आम्ही उद्या चालले जाईल ना. हा का? बा- आमच्या युट्यूबला चॅनलला आमचं युट्यूबला चॅनल आहे लवेश पाटील तुम्ही सर्च करा का लवेश पाटील. युट्यूबला का? हा लवेश पाटील. भारी भारी व्हिडिओ बनवतो आम्ही जिम. काय बोलतो? आम्ही वर्कआउट वाले माणसं तर पेटी वगैरे मारतो ना जिम मध्ये. सर्च कर. बघा गाईस साहेब भेटलेले. चांगलं आहे जिम बिम करा शरीरासाठी चांगलं आहे. जाम आता चांगलं. आता हा ब्लॉग उद्या परवापर्यंत दिला तुम्ही दिसाल यांचा एक काकांचा एक जरा व्हिडिओ. आपले काका भेटलेले पोलीस काका आहे. आम्ही शेतावरचे सर्व व्हिडिओ जिमच्या पण व्हिडिओ. अरे वा 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 भारी आहे. 18,000 सबस्क्रायबर आहेत. अरे वा वा मस्त. सपोर्ट करा असं आपल्या हा, मराठी बिलकुल माणसाला. बिलकुल तुमचा करणार. ग्रुप साहेब करा प्लीज. बिलकुल बिलकुल सपोर्ट करणार तुम्हाला. गावचे अर्धे पोलीस लोकांनी केले तुम्ही बी करा. बिलकुल बिलकुल करणार करणार. चांगलं काम करताय तू. थँक्यू. बघा guys, असं सपोर्ट पोलिसांकडून भेटला तर जाम बरं वाटतं. Guys, बघा आता ह्यो सगळ्यात मोठा बोगदा ह्यो महाराष्ट्र समृद्धी महामार्ग सगळ्यात मोठा बोगदा 5-6 किलोमीटरचा 8 किलोमीटरचा आहे. आयो रे मा. आयो रे मा. No 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 no. No 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 no. चला गाईज आता पोहोचलो बघा इथं शिर्डीमध्ये आम्ही आलोय. दर्शनाला चला तुम्ही या चॅनलवरती मजा करू पक्की. दर्शन घ्या आपण साईबाबांचा. चलो आता आम्ही चालले आहोत खंडोबा मंदिरात. पहिला खंडोबा देवाचं आम्ही दर्शन घेऊ मग तिथे जाणार आहोत शिर्डी. पहिले तिथे खंडोबा देवाचं मंदिर नंतर शिर्डी साईबाबांचं दर्शन. चला बघा guys, हा खंडोबा मंदिर आहे. आम्ही आता पोहोचलो इथं. थांब ना त्यांच्यापाशी. चष्मा काढतो. जय खंडराय. एलकोट एलकोट जय मालना. नंदाचा एलको. एलकोट एलकोट. जय मालना.
गजानंदाचा जय मल्हार. जय मल्हार. खंडोबा मंदिर आहे हा. पहिले इथं दर्शन घेतलं जातं, मग शिर्डीला जातं वगैरे दर्शन घ्यायला. परिसर बघा किती सुंदर आहे इथं. इथे सगळे आपले महान पुरुष आहेत. आमचा पण फोटो लागले तर थोड्या कालात घेतले ना. अबे साले मस्त असं दर्शन झालं आमचा. काहीच पक्का लाईन लागलो आम्ही. आता चाललो गाडी जवळ. किसका बच्चा है वो? भाग गया देखो. किसका बच्चा आहे? चला काय इथं कोणतरी पोऱ्या हरवलेला, आम्ही दिला त्याला वाचून. त्याच्या माहिती. चला आता पोऱ्या हरवलेला काय माहिती पाला तर त्याचा हज वापस केल्याशी देत नाही. चला कसा झाला दर्शन आपला? सांगा ना पब्लिकला. आम्ही अर्ध्या तासामध्ये दर्शन घेतलं. अर्ध्या तासात म्हणजे गर्दीत नव्हते अजिबात. आम्ही 6 नंबर गेट मधून चोरलो. 6 नंबर गेट मधल्या आतमध्ये घुसलो. वरती एका रूम मध्ये बसवला. मग तिकडच्या 10-20 मिनिटं थांबलो. तिसच्या खालती उतर वरती जा असा हे ते. आमचा मस्त एकदम पायथ्याशी दर्शन झाला. मस्त समाधीला हात लावला. लोकांना मध्ये पाहिजे होता. आम्ही साईडला होतो, लेफ्ट साईडला. ते राईटला होतं. त्या राईटवाल्यांना दर्शन नाही भेटलं. आम्हाला जरी समाधीला दर्शन भेटलं. काय भेटलं? मी मूर्ती घेतली त्यांना डायरेक्ट मी पुढं निघालो. ते मॅडम कॉन्स्टेबलनी मला आवाज देऊन बोलवला, अरे मूर्तीला तर काही देवाचे काहीतरी आशीर्वाद होता, तरी चरणाला हात लावायला मूर्तीला भेटला. मित्रांनो आता आम्ही आले आहो महाप्रसादाचा लाभ घ्यायला. साईबाबाचा महाप्रसाद 5 रुपये. 5 रुपयात भरपेट जेवण. बघा इथं आम्हाला काय आम्ही बाहेर पण जेवू शकलो असतो, पण ह्यो प्रसादाचा लाभ घ्यायला और लोक तरसतात म्हणून आम्ही कळलो. खाली असतो 5 रुपये कुपन काढलेला असतो, पण मला वाटतं आज आम्ही उद्याच्या दिवशी 5 रुपयाचं कुपन पण बंद केलेलं पूर्णपणे फ्री. तसं आम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये गेलो असतो, पण नाही. पण ही खायची मजा आहे ना ती लागतं ना अंगाला. तो पक्का भारी असतं म्हणून बघा कवडी करते इथं. फुल भरलेला असतं कवा बी एनी टाईम. 5 स्टार हॉटेलपेक्षा भारी आहे जेवण. साईबाबाचा महाप्रसाद म्हणून या तुम्ही पण मस्तपैकी. एक लोक या जेवायला मित्रांनो. जेवायला या, जेवायला या, जेवायला. डाईट एक नंबर, यो डाईट एक नंबर आहे गाइस. यो डाईट खाऊन दाखवा. यो डाईट स्पेशल एकदम 5 स्टार हॉटेलचं जेवण. या ताव मारो आता. कवरा भारी जेवण बघा. मस्त रवा दिलेला, भाजी आहे बटाट्याची, आणि यो कुठला राईस, भारीवाला राईस आहे. चपाती बघा. आमचे तिघांना मस्त एकदम धपाके दिले बाबू. जेवढा लागेल तेवढा खायचा, पोट भरायचा. धपाके चलो बाबो. जाम धपाके जेवलो. मी 2 वेळा घेतला, याने 2 वेळा, याने 4 वेळा घेतला भात. फुल तरी त्याचा पोट ना भरला. तरी त्याचा पोट ना भरला बोलतं.
माझं तर फुल जास्त अबे साले हे बघा पुरं आले पोट फुल दबा घे गाईज बघा आता आम्ही पोहोचल्यावर साई धर्मशालामध्ये मस्त जेवण करून निघालो आम्ही तर पोहोचलो आता बाबा मस्त एकदम एन्जॉय आले हे बघा अरे लवेश पाटील हाय तुला मच्छीवाले भेट पाटील आहे बरं ना कसं आहे तुम्ही इथं अरे तुमचा व्हिडिओ बघता का व्हिडिओ बघतो बघा भारी भारी बाबा गाईज बघा आम्हाला कोण भेटलेला आहे मित पाटील भेटलेला आहे मच्छीवाले फुल फेमस भावानो मित्रांनो माझ्या व्हिडिओला जसं लाईक करता तसं याच्या व्हिडिओला लाईक करा हा जसं माझ्या व्हिडिओ लाईक करता तसं यांच्या व्हिडिओ लाईक करा ना फुल सपोर्ट करा ना सबस्क्राईब वाढवा सगळ्या दोघांच्या आमच्या चला आपले ओम साईराम पालखीला आम्हाला इथं भेटले मित पाटील आणि सुशांत जोगलेकर चला मग आता बघू आता काय पुढचा पुढे आम्ही इकडे आलो वस्तीला साई धर्मशालामध्ये आम्ही वस्ती केलेली आहे चला मग आता जरा शॉपिंगला जातो चला चला गँग गुड मॉर्निंग मित्रांनो चला आमची बघा पब्लिक गावाकडे निघालेली त्यांच्या आता घरच्या घरा चला आम्ही पण निघतो आता शिर्डीवरून तुमचा सगळ्यांचं स्वागत आहे आज सकाळमध्ये आज वार गुरुवार आज आता आम्ही चालले आहोत शनी शिंगणापूरला आता आमचा शिर्डीचा झाला प्रवास दर्शन मिशन मस्त एकदम आम्ही इथं वस्ती केली आता आम्ही चाललो आहोत शनी शिंगणापूर चला या आम्ही धन्यवाद जरा पोचतो आता येईल जरा टाकाटाक मग जातो मग पुढच्या प्रवासाला चला चला गाईज आता मी बघा आमची गँग बसलेली आहे भाऊ बघा मच्छीवाले ओम साईराम चला ऐका करा पब्लिक चला गाईज 2-3 दिवसात आपल्या भाऊच्या रील्स येतील आता आम्ही इकडे निघतो शिर्डीमधून आता जाणार आहे पुढं शनी शिंगणापूर चला पहिला आम्ही नाश्ता करू मग शनी शिंगणापूर जाऊ चला हे बघा आमची पब्लिक आहे पालखीवाले आता मी पोहोचल्या शनी शिंगणापूरमध्ये शनिदेवाचं दर्शन घ्यायचं आमच्या सगळ्यांना मिळून चला मग आता दर्शनाला जाऊ आम्ही लवकरच चला गाडी पार्क केलेली इथं आम्ही जातो पुढं चला कवरा भारी मस्त असं मंदिर आहे जायचं सरळ खालती मग खालनं असं इकडं मग इकडं मंदिर म्हणजे आहे मंदिर या गेटमधून तो मेन गेट आहे त्याच्यामधून आम्ही खालती उतरू मग तिथे एक भुयार आहे त्या भुयारामधून एक रस्त्याच्या साईडला इकडे मंदिर आहे तर आपल्याला एंट्री करू तुम्ही पण या दर्शन करा सर्वांनी बिहार घेऊ ना असते
बघा काय भारी आहे बघा पुढे भुगार बघा तुम्ही आता रस्ता क्रॉस झालेला आहे आम्ही या साईडला आले आता अजून एक मंदिराकडे जाण्याचा रस्ता बघा इकडनं जो मेन गेट आहे तो सोडत होता पण इथे तिकडला ते बेल कुठलं आहे ते रोहीचं पाण्यात तो आगायला लागतं इथं बघा असं सुरुवातीला इकडे इकडे समोर आहे समोर आहे म्हणून कशी याच्यामध्ये का मोबाईल साईडला देवदर्शन करून निघालो पुढे. आता प्रसाद बघा इथे पक्का भारी भेटतं. ते चिक्की, खोबऱ्याची चिक्की, खोबऱ्याचा प्रसाद पक्का भारी भेटतं इथं. आता बघायला जाऊ आपण. शांतता एकदम शुद्ध वातावरण आहे. मन प्रसन्न झालेलं आमचं. दर्शन झालं एकदम गर्दी पण नव्हती, असं काय नाही, एकदम चांगलं दर्शन झालं. बर्फी प्रसाद इथे होता बर्फी नाही, काउंटरला नाही, तिकडे पुढे बर्फी घेऊ आपण मस्तपैकी. बघा आता मी इथं घेतल्या मस्तपैकी. बघा कवरे घेतल्या. बारा किती तुम्ही किती? 10. तुम्ही 15. आम्ही 10 घेतल्या. मी घेतो अजून 15. तो 15 बाबो म्हणजे फुल येणार. मामा किती घेतल्या? मामा माझी रोटला झाली. हो नकली लोट आहे. नकलीला आतली आहे ती, पाण्यात भिजली ती. चला काय मस्त आमचं मस्त एकदम घेतलं. खोबऱ्याची चिक्की काही बी असं आम्ही दिला आम्हाला तुझी प्रॉपर्टी. चला चला
मजा करू खाओ दबाके चलो टाइम कव्हर करतो आपल्याला टाइम कव्हर करायचा काहीच बघा इथं बघा भारी पाणी आहे आहे ना Tap करा ना चला मग तर गाडीजवळ भेटू आता आम्ही निघालो शनिदेवचा मस्त पाया पडलो मजा आली एकदम मन प्रसन्न झाला सगळ्यांचा आमची आत्मा शुद्ध झालेली मिथून भाऊची पण जास्त झाले चला मस्त आम्ही प्रसादी पका घेतले भावा शिर्डीला काय लाडू आम्हाला जास्त भेटले नाही. एक दीड तास लाईनीला लागला इकडे 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 हा पण शनिवार त्यांच्या इथून दरवर्षीतून येतो पण यावर्षी जास्त आम्ही तो प्रसाद घेतले बर्फी बर्फी ती खोबऱ्याची बर्फी खोबऱ्याची जबरदस्त लागते. खोबरा बर्फी मी एकटा 2 पॅकेट खातो ती आम्ही एकटा बोलतो 4-5 पॅकेट खाता बोलतो हा ना आता यो ब्लॉग संपवतो आम्ही दुसरा ब्लॉग चालू मध्ये करतो तो कॉमेडी करतो जरा कॉमेडी करू आता आम्ही चाललो आता बघू नाश्ता बिष्टा पुढं करू आम्ही आता आम्ही इकडनं निघालो हे बघा इथं मंदिर आहे दिसेल तुम्हाला हे पाणी गेम भले चला काय आता पुढे भेटू आपण नाश्ता बिष्टाच्या ठिकाणी चला आता आम्ही इथं चौकान गाडी लावले आता बघा इथं नाश्ता करायला बघा गौरा भारी हॉटेल बाबो जाम भारी चला आता नाश्ता करू बघा आम्ही इथं दरवर्षी इथंच नाश्ता करतो आम्ही पालखीला आल्यावरती फुले आल्यावरती इथं नाश्ता करू आम्ही इथं पक्का भारी नाश्ता भेटतं वडा उसल बिसल मिसल सगळं पक्का भारी भेटतं चला या मजा मला नाश्ता भेटतो देतो ऑर्डर यो नाश्ता आहे मिथून भाऊकडून वडा उसल मिसल सगळा मिक्स बघा इथं आम्ही आलो तुम्ही पण या इथं विजिट करा चला इकडचे मिसल जाम भारी आम्ही जाम दरवर्षी खातो वडा उसल मिसल जाम भारी असतं थोडं पाणी तर पका भाऊची उसल वेगळी द्या ना मिसल वेगळी द्या आणि आणि तरी तरी पण वेगळी पाहिजे फक्त उसल आणि तो तेल मग टाका तेल बी पाहिजे ना तरी का अजून पोट पुरेल तरी चलो वडा उसल मिसल आता आम्ही गाडी पान हॉटेल जाम भारी इथं हॉटेल आहे ना जाम भारी जेवायला भेटतं इथं पक्का भारी तुम्ही या इथं जेवायला आता आम्ही दरवर्षी इथंच येतो जेवायला पालखीवरून आल्यावरती इथंच जेवतो आम्ही चला आता मस्त पैकी घेऊ झोर जेवणावर फुल दबाके जेवू आता चला हॉटेलावर भारी आहे पक्का इथं पक्का भारी भारी जेवायला भेटतं तुम्ही इकडं विजिट करा आम्ही केले तशी चला बघा आता आजचा मेनू बघू आपण चला नजारा बघा केवढा भारी एकदम एकदम थंडावा आहे बघा कसं मस्त देखील ढाबा बघा कोणी भारी आहे बघा आम्ही या झाडाखालीच बसतो दरवेळेस मी करायला लागल्यावर म्हणून सोयाबीन मस्त पैकी सोयाबीन फ्राय मस्त ऑइल फ्राय सोयाबीन घरचा पापड आहे घरचा पापड बघा घरचा पापड वाव तडका एकदम घाटावरचा एकदम घेतले जोर बितून पाहुणे का जोर घेतले का मच्छी नाही का तुझी मच्छी आज गुरुवार आहे म्हणून मच्छी नाही काय नाही तर मच्छी असती तर फ्राय करायला इथं पकडली असती नदीत आणि मस्त बघ मस्त फ्राय केली असती चलो मग आम्ही घेतो तिला बोले बघी 2 किलोची होती ती ना एक्याने अर्धे एकट्यानेच घालते ना आम्हाला 2-2 पीस होतं अरे का बोलतो तो अरे का बोलता
डायटिंग मा बोलतो डाएट मा बोलतो तो हा पक्का पोट भरला बाबा. जिंदगीने आवडा जेवलो ना. आमच्या मिथून भाऊने आम्हाला जेवायला घातले बाबा. हे बघा पोरा बघा आवडा टाटल्या बोल्यात सगळ्या जोर घेतल्याने पोरावी बघ ही हावरी पोरा. मामाने तर जोरात घेतलेली बाबो. सुशनीचं सांगूच नको. हे बघ कवरा जोर घेतले. पक्का जेवलो. हे बघ पोट पक्का भरले. आमचा मिथून भाऊ जिंदाबाद. मामा बोलतो पक्का बोलतो. सगळ्यांना माहित आहे मामा खाणार नाही. मामा का मामाने जोर घेतले. आम्ही तर कमीच घेतले. मी फक्त एक भाकरा आणि थोडासा भात घेतला बस. चला काय मस्त आमचं जेवण झाला. मस्त दबा काय जेवण झाला. मजा आली जेवायला. एक नंबर होता जेवण का. आमचा कुक होता. तू कुक होता का काय. तू कुक आहे ना. बाहेरच्या मागवले कुठल्या तरी पारेवाला कुक होता. मस्त जेवण होता. नेपाल को छो चलो गाईज आता आम्ही निघतो. आमची धन्नो रेडी आहे. आता जाऊ घरच्या घरी. रामनवमी करायची. आमच्या घरात जत्रा भरतं. आमच्या कोणगावात राम मंदिर आहे मोठा. तिथं जत्रा भरतं. आता त्या जत्रेन जायचं का बघू पुढचा पुढे. आता मग आम्ही इकडनं निघतो. मग तुम्ही आता डायरेक्ट घरच्या घरा भेटू आपण. चला बाय. चला गाईज आता आम्ही पोहोचल्यावर घरा आमच्या. मस्त एकदम प्रवास झाला पक्का भारी. आमची गँग बघा दमले. मग कसा वाटला. खूप मजा आली आणि खूप दमलेलो आहे आता. वैतागलेलो पण. पक्का दमले. आता मस्त गरम पाण्याने आंघोळ करू. आणि रामनवमीची आमची जत्रा आहे. आता जत्रेला जाणार नाही. वैतागलो पक्का दमल्यावर. जत्रेला नाही जाऊ शकत. आता मग आमच्या घरच्या काय आता मी आल्यावर घरा मस्त फ्रेश झालो. आंघोळ केली. मजा आली. आता आमच्या घरात 2 बड्डे आणि 2 आमच्या घरात 2 बड्डे आणि बघा आता आमच्या इथे घेतले बड्डेच हे करीत आरती भेटली. बघा इकडे बघा बड्डे. आमच्या घरात 2 बड्डे आणि आईचा आणि भावाचा. बघा कसं मस्त आरती केली का आरती. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आई भाऊ. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. चलो केक खाएंगे दबा के फुल पार्टी करेंगे. बघा भारी भारी जेवण बनवले. आता दाव ताव मरता मस्त पैकी पक्का दोऱ्यात मजा करू. चला आता केक खाऊ मजा करू. चलो गाईज आता केक सेरेमनी चालू आमची. गाईज बघा मी आणले. दाखव माझं गिफ्ट दाखव कुठं. गाईज बघा मी आणले आईला. बाबो पैठणी पैठणी आणले. पैठणी काय पप्पानी बी आणले पैठणी. पप्पांनी आई आणले. ठीक आहे 2 साड्या भारी भारी साडी दिले. फुल एन्जॉय. आता तू रोज दिवसाला एक साडी घालायची भारी भारी. चला बघा सोनाशिवाय काय गिफ्ट दिलं बाबो या क मंगळसूत्र आणि या सरी नेकलेस. बाबो बघा काही आवडा जिंदगीत कोणी बघला ना. तुमच्या सोन्याने सासूला गिफ्ट दिले. इथे बघता आमच्या इथं देतात बाबो. लाखाचं गिफ्ट दिल्यान बाबा. काय म्हणजे आईचं पैसे म्हणून लाखाचं गिफ्ट दिल्यान. चला